नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण फक्त 1 कप तांदळाच्या पिठापासून खूपच मस्त अशी नाश्त्याची रेसिपी बनवतोय. यासाठी इथे मी 1 कप तांदळाचं पीठ घेतलंय. यामध्ये पाव कप दही घालायचं आहे. थोडंसं आंबट दही इथे घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे. तर इथे मी 1 कप पाणी घेतलंय. थोडंसं पाणी घातलं सुरुवातीला. तर थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे मिक्स करत जायचं आहे. सगळं 1 कप पाणी इथे मी घातलंय. आणखी इथे अर्धा कप पाणी मी घेतलं. याच्यातल्या सगळ्या गुठळ्या अशा काढून घ्यायच्यात आणि अगदी स्मूथ असं हे पीठ तयार करून घ्यायचं आहे. आतापर्यंत यामध्ये मी 1.5 कप पाणी घातलं आणि हे पहा असं आहे. अशी याची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे. पाण्याचं प्रमाण तुम्हाला थोडंसं कमी जास्त लागू शकतं. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि असंच हे बाजूला ठेवून द्यायचं आहे 10 ते 15 मिनिटांसाठी. आणि तोपर्यंत आपण यामध्ये घालण्यासाठी भाज्या परतून घेऊया. तर इथे मी गॅसवरती पॅन गरम करत ठेवला आहे. यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की इथे अर्धा चमचा मी जिरं घातलं आहे. जिरं छान तडतडलं की यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे. यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. हिरवी मिरची तिचा कच्चापणा जाईपर्यंत परतून घ्यायची तेलावरती. इथे आता मी किसलेलं आलं घालते. आलं सुद्धा परतून घेऊया मिरची बरोबर. आता इथे मी कांदा घेतलाय बारीक चिरून. याबरोबरच इथे बारीक चिरलेली शिमला मिरची, बारीक चिरलेला टोमॅटो घेतलाय. यानंतर गाजर घेतलंय असं अगदी बारीक चिरून, किसून सुद्धा घेऊ शकता. आता ह्या भाज्या सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायच्या आहेत. तर इथे आता मी 3 ते 4 मिनटं भाज्या परतून घेतल्यात. भाज्या छान सॉफ्ट झाल्यात. आता गॅस बंद करायचा आहे. इथे आता 10 मिनटं झालेत आणि आपलं हे जे पीठ आपण झाकून ठेवलं होतं ते सुद्धा छान सेट झालं आहे. यामध्ये या भाज्या काढून घ्यायच्या आहेत. यामध्ये आता मी चवीप्रमाणे मीठ घालते आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. सगळं मिक्स करून घेऊया. भाज्या आणि पीठ छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. हे पीठ आपलं तयार आहे. आता आपण चटणी तयार करूया. तर इथे चटणीसाठी मी गॅसवरती एक छोटी कढई गरम करत ठेवले. यामध्ये अर्धा चमचा तेल घातलं. यामध्ये 1 कांदा आणि 1 छोट्या आकाराचा टोमॅटो घातलाय. यानंतर इथे 2 लाल मिरच्या घातल्यात. आता हे सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे. कांदा आणि टोमॅटो सॉफ्ट करून घ्यायचं आहे. यामध्ये मी थोडीशी कढीपत्त्याची पानं घातली आहेत. इथे आता पहा कांदा आणि टोमॅटो सॉफ्ट झाला आहे. गॅस बंद करायचा आहे. थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि पाणी टाकून ही चटणी वाटून घ्यायची आहे. तर इथे पहा ही चटणी मी वाटून तयार केली आहे. अगदी थोडंसं पाणी घातलं आहे मी वाटताना. आता या चटणीला आपण फोडणी देऊया. तर पुन्हा इथे कढई मी गॅसवरती गरम करत ठेवले. यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की इथे अर्धा चमचा मोहरी घातली. यानंतर अर्धा चमचा उडदाची डाळ घातली. थोडीशी कढीपत्त्याची पानं घातली. आता यामध्ये वाटलेली चटणी घालायची आहे.
याबरोबरच चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आहे आणि लगेचच गॅस आपल्याला बंद करायचा आहे। ही चटणी तयार आहे। आपल्याला ही चटणी शिजवायची नाही आहे, म्हणून मी लगेच गॅस बंद केला। कृती करूया। तर इथे मी एक तवा गॅसवरती गरम करत ठेवला आहे। यामध्ये 1 चमचा तेल घातलं। आता यावरती जे आपण पीठ तयार करून ठेवलं होतं ते घालायचं आहे। तर 2 चमचे इथे पीठ घातलं। थोडंसं पसरवून घेऊया, जास्त पातळ करायचं नाही आहे हे। यावरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून हे एका बाजूने आपण भाजून घेऊया। तर इथे पहा 2 ते 3 मिनिटं एका बाजूने भाजल्यानंतर हे उलटून घ्यायचं आहे। इथे आता हे दुसऱ्या बाजूने सुद्धा मी भाजून घेते। अगदी घरी असलेल्या साहित्यामध्ये तयार होणारा नाश्ता आहे आणि चवीला खूपच मस्त लागतं हे। आणि आपण जी कांदा टोमॅटोची चटणी बनवली ती तुम्ही याबरोबर सर्व करा। तर अगदी झटपट तयार झाले पहा। यामध्ये आपण भरपूर भाज्या घातल्यात, त्यामुळे खूपच पौष्टिकसुद्धा आहे। तर इथे मी आणखी एक तयार करून घेतलं आहे। पाहू शकता अगदी मस्त खरपूस असं भाजून घेतलं आहे। मुलांसाठी नाश्त्यासाठी तुम्ही झटपट बनवू शकता। मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा अगदी मस्त अशी रेसिपी आहे। घरी जर भाज्या उपलब्ध नसतील तर फक्त कांदा आणि टोमॅटो घालून सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता। तर अगदी झटपट होणारा हा नाश्ता तुम्हाला नक्कीच आवडेल। इनो सोडा न वापरता अगदी हेल्दी असा नाश्ता तयार झाला आहे। तर पाहू शकता अगदी मऊ लुसलुशीत आहे आणि दिवसभर हे अशाच मऊ लुसलुशीत राहतात। तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।